सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांना फिजिकली इथं पाहून खूप आनंद होत आहे. आपण जे सर्व गाईडलाईन्स फॉलो करून देवाच्या मंदिरामध्ये एकत्रित जमलो आहोत आणि त्याबद्दल सर्व गोष्टींबद्दल प्रभू येशूचे आम्ही उपकार मानतो, आभार मानतो. कारण आपली इतक्या दिवसाच्या प्रार्थना होत्या की आपल्याला देवाच्या मंदिरामध्ये येऊन त्याची स्तुती, त्याची आराधना करण्याची देवाने संधी दिली, म्हणून आम्ही त्याचे उपकार मानतो. तर चला आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रभूची प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, स्तुती, धन्यवाद प्रभू येशू. बाप्पा, आम्हाला एक सुंदरशी वेळ तू दाखवली, तुझे उपकार मानतो, आभार मानतो बाप्पा. प्रभू येशू, इतक्या दिवसाच्या आमची जे सर्व प्रार्थना आहेत बाप्पा प्रभूजी, त्या सर्व तू ऐकल्या बाप्पा. आणि प्रभू येशू, आम्हाला मंदिरामध्ये तू एकत्रित आणलंस म्हणून तुझे उपकार मानतो बाप्पा. प्रभू येशू, आमच्या सर्वांच्या बाप्पा स्तुतीच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे तुझं नाव उंचावलं जावं असं तू कर बाप्पा. प्रभू येशू, आमच्या स्तुती स्तवनामध्ये तू उतरून ये बाप्पा प्रभू येशू. आणि बाप्पा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या सोबत बोल, तुझ्या भक्तीद्वारे बाप्पा तुझे स्तुती करण्याची आम्हाला तू संधी दिली, मग पुन्हा एकदा तुझे उपकार मानतो बाप्पा. देवपा, इथं सर्व बसलेले सर्वजण आहेत बाप्पा, ते सर्वांना आशीर्वादित कर देवपा. आणि प्रभू येशू, तुझी विशेष कृपे दानंद देवपा त्यांना तू भर बाप्पा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात घे, येशूच्या नावात मागतो तरी पाहिजे. हो येशू, तो माझी संधी दिली तुझ्या मंदिरात येण्यासाठी तुझ्या आभार येशू. धन्यवाद हालेलुया, हालेलुया, स्तुती, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद येशू. हो प्रभू येशू, तू आम्हाला खरोखर या तू संधी दिली की आम्ही तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी व तुझे आभार मानतो येशू. हालेलुया, हालेलुया. येस लॉर्ड, इट इज बाय युअर ग्रेस ओ लॉर्ड दॅट वी आर हियर ओ मास्टर. तुझी कृपा आमच्या जीवनात झाली म्हणून आज आम्ही इथे आहोत प्रभू येशू. तू आम्हाला एक सुखरूप ठेवलंस म्हणून तुझे आभार मानतो, धन्यवाद येशू. हालेलुया. तेरे भवन में आया हूँ, बेतौर पर लाया हूँ. तेरे भवन में आया हूँ, बेतौर पर लाया हूँ. तेरे भवन
स्तुती धन्यवाद येशू, तुझे आभार मानतो येशू. तू आम्हाला संधी दिली, आम्ही तुझ्या चरणाजवळ तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तुझे आभार मानतो. धन्यवाद आमच्या राजा. तेरे भवन में स्तुतीचा यज्ञ आपण देवाला देऊ. पुन्हा एकदा आपण बोला, जो भी है तूने दिया, जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया. जो भी है तूने दिया, ओ यीशु, करता हूँ तेरा शुक्रिया. आम्ही तुझ्या मंदिरामध्ये आलो असताना, तुझी स्तुती आराधना करत असताना प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो येशू. आम्ही आमचा स्तुतीचा यज्ञ तुझ्या चरणाजवळ आणतो प्रभू येशू. एक फळ तू आमच्या प्रत्येकाला सांभाळस प्रभू येशू. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक आशीर्वादांसाठी प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. आणि आम्ही तुला म्हणतो प्रभू, जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया. ओ येशू, हालेलुया, हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. हालेलुया, 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 हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. ओ महान परमेश्वर, धन्यवाद, धन्यवाद आमच्या राजा. जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया. हालेलुया. चला, आज सकाळी आपल्या मनातील जे पण प्रश्न विचार असतील ते सर्व आपण प्रभू येशूच्या चरणाजवळ टाकणार आहोत. आणि त्याला आपण बोललो की प्रभू, आम्ही तुझ्या मंदिरी आलो असता प्रभू येशू, आमची आम्हाला खात्री आहे की प्रभू येशू तू आमच्या सर्व प्रश्नांचं आम्हाला उत्तर देणार आहे प्रभू येशू. हालेलुया. Yes, Lord. The word of God says, cast all your burdens unto Jesus, for he cares for you, for his love is everlasting. आणि खरोखर आपण आपले सर्व चिंता काळजी आपण देवाजवळ टाकणार आहोत, त्या चरणाजवळ टाकणार आहोत, कारण की तो आपल्याला प्रीती करतो. हालेलुया. आपले होसे येशूवर टाका, तो तुम्हास प्रेम करीतो. आपले होसे येशूवर टाका, तो तुम्हास प्रेम करीतो.
खाली 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 सैतानाला गोवा खाली 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 सैतानाला गोवा Cast your burden onto Jesus, for He cares for you. Cast your burden onto Jesus, for He cares for you. Higher, 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 higher. Lift up Jesus higher, 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 higher. Lift up Jesus higher. Lower, 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 lower. Stand second lower, 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 lower. Stand unter, 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 unter. Yeshua unter, 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 unter. Oh Yeshua, आम्ही तुला उंचावतो Yeshua unter, 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 unter. Yeshua unter, 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 unter. Yeshua unter. हालेलुया प्रेज द लॉर्ड खरोखर आपण येशूला उतरण्यासाठी इथे आलो हालेलुया आपण देवाची स्तुती आराधना करावं कारण की त्याने आपल्याला आपल्या जीवनात सर्व गोष्टी दिल्या आहेत प्रेज द लॉर्ड आणि खरोखर त्याला उंचून त्याचं नाव उंचून आपण त्याला बोलावं की प्रभू तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही कारण की तू माझा प्रभू आहे हालेलुया ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नात्याला ओची आपला धारणारा या स्तवात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नात्याला ओची आपला धारणारा
हालेलुया हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. होय प्रभू येशू, तुझे आभार मानतो प्रभू येशू. धन्यवाद येशू. खरोखर ख्रिस्त माझा तारणारा आहे आणि प्रभू त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. हो येशू, धन्यवाद आमच्या राजा. आम्ही सर्व गोष्टीसाठी तुझे आभार मानतो प्रभू. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू येशू. आपण आताच गीतामध्ये म्हटलं की त्याचे व्हावे मनी जयांच्या स्वीकारा होत्या जग उद्धार जीवन सत्य अळवा नित्य दया. जो आपला उद्धारक आहे, जो जीवन आहे, जो मार्ग आहे, जो सत्य आहे, त्याला आपण नित्य त्याच्या जवळ जाणार आहोत. त्याला आपण आपल्या अंतकरणाच्या जवळ ठेवणार आहोत. आपण त्याच्यापासून दूर लांब जाणार नाही. हो येशू, आज आम्ही कबूल करतो प्रभू की तू आमचा तारणार आहेस. तू माझा आहेस प्रभू. ख्रिस्त माझा आहे. हो येशू, तू माझ्या अंतकरणाचा राजा आहेस प्रभू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. येस आम्ही तुझे आभार मानतो येशू. येस तुझी स्तुती करतो प्रभू. होय प्रभू येशू, तू समान दुसरं कोणीच नाही प्रभू येशू. हालेलुया. ख्रिस्त ख्रिस्त माझा राजा आहे. हो येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. आणि तुझे आभार मानतो येशू. तर आपण आपले हात सर्व सिंहासनाकडे करूया आणि आपण येशूला म्हणू की येशू, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला उंचावतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रथम स्थान तुला देतो प्रभू. हो येशू. Yeshua.
तुझ्या स्तवनामध्ये उतरून येणार प्रभू. आज सकाळी तुझे मनापासून आभार मानतो कारण या ठिकाणी तू आहेस. जेथे तुझी स्तुती आराधना केली जाते त्या ठिकाणी तू उतरून येतोस. आम्ही तुझे आभार मानतो. जेथे तुझ्या नावात लोक एकत्र जमतात त्या ठिकाणी तू उतरून येतोस प्रभू येशू. आम्ही तुझे आभार मानतो कारण आज या ठिकाणी तू आहेस. ज्या ठिकाणी तुझी उपासना केली जाते त्या प्रत्येक भक्ती मंदिराविषयी तू असं म्हटलं आहे की या ठिकाणी कडे माझे मन आणि माझे डोळे सतत लागलेले राहते. प्रभू तुझे आभार मानतो कारण या ठिकाणाकडे तुझे डोळे लागलेले आहेत. तू हे ठिकाण पाहत आहेस आणि या ठिकाणी तू आहेस. आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो येशू. तुझी स्तुती आराधना करतो येशू. हालेलुया. सर्व समर्थ देवबापा येशूच्या नावात तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे जे काही तुम्ही माझ्या नावावर मागाल ते मी तुमच्यासाठी देवबापा. आज आमच्या मंडळीतील प्रियजनांना ज्यांना आरोग्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो, आठवण करतो त्यांची या ठिकाणी. आणि मी तुला मागत आहोत आम्ही लोकसाठी प्रार्थना करतो देव लेकरातून स्पर्श कर, चांगलं आरोग्य जी काही त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहेत आणि सगळं गौरव तुला आहे लवकर रिकवर होण्यासाठी त्याची कृपा होईल आणि या गाडी सगळं त्याची प्रार्थना देव. आम्ही गौरीसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू. तिलाही आरोग्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तिला तू स्पर्श कर, चांगलं आरोग्य दे अशी येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो देव. आम्ही भारतीसाठी प्रार्थना करतो यावेळेला जे तिथे आहे त्या ठिकाणी तू स्पर्श कर, चांगलं आरोग्य दे, शक्ती सर्व दूर कर, अशक्त पण दूर कर अशी येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो देव. आम्ही आमचे बंधू विजय शिंदे यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांनाही आरोग्याची आवश्यकता आहे प्रभू. याच वेळेला नावामध्ये आमचं स्पर्श करायचं चांगलं आरोग्य त्यांना लाभू दे अशी मी तुला विनंती करतो देव. यावेळेला आम्ही जाधव कुटुंबासाठी प्रार्थना करतो, विशेष करून कल्पनासाठी आणि तिच्या दोन्ही लेकरांसाठी देव बापा. तिने आपला पती गमावलेला आहे आणि लेकरांनी आपल्या वडिलांना गमावलेला आहे प्रभू देव. तू अनाथांचा आणि विधवांचा कैवार केला त्यांच्या वासरूपाला परमेश्वर आहे प्रभू. यावेळेला मी या कुटुंबासाठी प्रार्थना करतो प्रभू. यांचं सहाय्य करतो देव. जाधव कुटुंबाचं सहाय्य कर, त्यांच्या डोळ्याच्या पुसून टाक अशी येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. त्यांचं सांत्वन कर अशी प्रार्थना करतो प्रभू. पुन्हा एक बार आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू या ठिकाणचं आमचं एकत्र तुझ्या गौरवासाठी देऊ दे आणि यावर तुझं नाव चढवते अशी विनंती करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. बसूया आपण. हालेलुया हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांना या भक्ती मंदिरामध्ये पाहून मला विशेष आनंद होत आहे. या सर्व 7 महिन्याच्या काळात म्हणजे मार्च पासून अगदी आजच्या ऑक्टोबर पर्यंत तुम्ही आम्हाला पाहत होता परंतु आम्ही तुम्हाला पाहू शकत नव्हतो. त्या ऑनलाईन सर्व्हिस होती. आता किती जणांनी आम्हाला नेमकं त्या फेसबुकवर पाहिले आणि किती वेळ पाहिलंय आणि किती जणांनी त्या युट्यूबवर पाहिले आणि किती वेळ पाहिलंय तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याविषयी मी काही जास्त बोलत नाही परंतु आम्ही असं समजून चालतो की गृहीत धरतो की तुम्ही एकही सभा चुकवली नाही आणि प्रत्येक रविवारी तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसला तुम्ही हजर होता आणि देवाची तुम्ही उपासना आमच्या समोर केलेली आहे. आज पुन्हा एक वार मला या ठिकाणी आनंद होत आहे तुमच्या सगळ्यांना एकत्र पाहण्यासाठी. कृपा करून सभा सुरुवात होण्याच्या अगोदर ज्यांनी जर मास्क लावले नसतील तर मास्क लावा. जर तुम्हाला खोकला येत असेल तर उगाच दुसऱ्याला घाबरू नका. तुम्ही सरळ बाहेर जा, धोका आणि परत या. म्हणजे साधा असला तर बरं का, जास्त असेल तर घरी गेला, घरी जाऊन तुम्ही ऑनलाईन सर्व्हिस मध्ये सहभागी झाला माझी काही हरकत नाही. कारण जरी चर्चेस ओपन झालेले आहेत परंतु कंपल्सरी नाही, ऐच्छिक आहे. जर तुम्हाला शरीरामध्ये जर ज्या रविवारी तुम्ही असं वाटतं की आम्हाला बरं वाटत नाही तुम्ही घरामध्ये बसा. दर रविवारची 11 वाजताची सभा आहे ती ऑनलाईन असणारच आहे कारण याच्यामध्ये आमचे कॅमेरामन मोठी फ्रान्सिस चांगलं काम करत आहे, चांगली सेवा करत आहेत आणि त्याच्यामुळं दर रविवारी 11 वाजता ऑनलाईन सर्व्हिस असणार आहे. पण आपण एकमेकांची काळजी घेऊया, एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेऊया कारण हे खूप या दिवसांमध्ये महत्वाचं आहे. आज ज्या वेळेला पहिलाच दिवस अनेक महिन्यानंतर 7 महिन्यानंतर आपण एकत्र येतो. किती जणांना आपल्या शाळेतला पहिला दिवस आठवतो? सगळं मे महिन्याची सुट्टी, एप्रिल महिन्याची सुट्टी संपते आणि जून महिन्यामध्ये साधारण 13 तारखेला किंवा 15 तारखेला शाळा सुरू व्हायच्या आणि मग ते दप्तर शोधा आणि जर आणले असतील पुस्तकं मग त्याला कव्हर आहेत का, पेन आहे का, त्याची शाई आहे का, पेन्सिलचा बॉक्स कुठं गेला, ते टिफिन कुठं गेला आणि ती वॉटर बॉटल कुठं गेली, ते सगळं दप्तर तयार करायचं. कारण
शाळेमध्ये जायचं. कारण मला असं वाटतं की ऑनलाईन सर्व्हिसमुळं मी हे तरी कुठं ठेवलं होतं का गमतीचा भाग आहे. मला माहिती तुम्ही विश्वासणाऱ्या देवाच्या वचनात तुम्ही विसरणार नाही. परंतु सकाळी थोडी गडबड झाली, कारण ऑनलाईन मध्ये कसं आहे आपण एन्जॉय करतो देवाचं वचन आणि त्याबरोबरच घरात सगळ्या गोष्टी ठीक असतात. पण आता चर्चला निघायचं म्हणजे वेळेवर उठायचं, तयारी करायची, यायचं. पण तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, कारण तुम्ही सर्वजण या ठिकाणी वेळेत आलात आणि असंच वेळेमध्ये येत राहा. माझी खात्री आहे की येणारे सर्व दिवस आपल्यासाठी विशेष आनंदाचे आणि आशीर्वादाचे असणार. आज सकाळी विश्वासाच्या जीवनामध्ये असणारे जे 3 महत्वाचे गुणधर्म आहेत याच्याविषयी देवाच्या वचनातून मी तुमच्यावर बोलणार आहे. चला आपण नेहमीच्या पुस्तकाकडे वळूया. नेहम्याचं पुस्तक, या पुस्तकामध्ये नेहम्या नावाचा हा एक जो विश्वासणारा आहे याच्या जीवनातील 3 महत्वाचे जे गुणधर्म आहेत याच्याविषयी आपण थोडा वेळ विचार करणार आहोत आणि पाहूया त्याच्या जीवनामधून आपल्याला काय शिकता येण्यासारखं आहे. इथं पाठीमागून कोण आहे, मला इथून काय दिसत आणि त्यांना काय दिसत आहे ते कॉलमच्या मागे जर असेल तर थोडंसं चेअर बाजूला घ्या. कॉलमच्या पाठीमागे असेल थोडीशी चेअर बाजूला. विश्वासाच्या जीवनामधील 3 जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आज सकाळी आपण या देवाच्या वचनामधून पाहणार आहोत आणि पाहूया की या विश्वासाच्या जीवनातून मला काय शिकता येतं, वैयक्तिक माझ्यासाठी याच्यातून काय आहे. कारण देवाचं वचन आमच्यासाठी काय आहे, मानना आहे, स्वर्गातून उतरणारी भाकर आहे. आणि देवाच्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने असं म्हटलं आहे की जो कोणी ही भाकर खातो तो सर्व काळ जगेल. जो कोणी ही भाकर खातो तो सर्व काळ जगेल. देवाचं वचन आम्हाला जगण्यासाठी मदत करतं. देवाचं वचन आम्हाला जिवंत ठेवतं. देवाचं वचन स्वर्गातून आमच्यासाठी आलेला मानना आहे, स्वर्गातून उतरणारी भाकर आहे. इस्रायल लोकांनी दररोज त्यांच्यासाठी मानना गोळा केला. दररोज, असं नाही की 4 दिवसाचा एकदम घेऊन ठेवलेला आहे. वचनामध्ये सांगितलं की ज्यांनी अगोदरच काय जास्त घेऊन ठेवलं त्याच्यामध्ये किडे पडले, कारण त्यांनी दररोज देवावर अवलंबून राहून जीवन जगायचा. काही असतील असे की आज मानना मिळालाय, माहित नाही उद्या देव विसरला काय मानना द्यायला, आणि म्हणून चला आजच गोळा करा. दररोजचं जीवन आमचं देवावर विसंबून असायला हवं, गरजेचं. दररोज आपण देवावर विश्वास ठेवून जीवन जगायचं आहे. हे आम्हाला या जुन्या करारामध्ये आम्हाला शिकायला मिळते की दररोज देवाच्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवायचा, देवाच्या शब्दावर आम्हाला विश्वास ठेवायचा. आणि आमच्या अगोदर जे विश्वासाचे लोक होऊन गेले, कशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन जगलं आणि त्याच्यातून मला काय शिकता येईल, ह्या देवाचं वचन माझ्यासाठी मानणं कसं होईल, हे देवाचं वचन माझ्यासाठी आत्मिक अन्न कसं होईल, हे आत्मिक अन्न मला सेवन करून मला आत्म्यामध्ये कसं बलवान होता येईल, ही काळजी आपण आपल्या प्रत्येकाला घ्यायची आहे. या नेहमीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की हा व्यक्ती किंवा हा जो मनुष्य आहे, हा जो विश्वासणारा आहे, त्याला इस्रायल लोकांनी ज्यावेळेला देवाविरुद्ध पाप केलं त्यावेळेला देवानं इस्रायल लोकांना बंदिवासामध्ये, आणि हा जो नेहम्या आहे हा बंदिवासामध्ये होता. आणि बंदिवासामध्ये असतानाही तो स्वर्गातल्या देवाची प्रार्थना करणार होता. परिस्थिती त्याच्यासाठी काही चांगली नव्हती. तो काही त्याच्या यरुशलेममध्ये किंवा त्याच्या मूळ गावी नव्हता, त्याच्या लोकांमध्ये नव्हता. कारण त्याला या राजवाड्यामध्ये जो राजा आहे, या राजाच्या दरबारामध्ये किंवा तो अर्थशास्त्र जो राजा आहे, या राजाच्या दरबारामध्ये तो एक प्यालतदार म्हणजे एक सेवा चाकरी करणारा किंवा एक साधी नोकरी त्याची होती की त्यानं राज दरबारामध्ये काम करावं. पण एवढं असलं तरी म्हणजे पहा की त्याचं काही फार वरच्या पोस्टला आहे किंवा फार चांगलं काम आहे असं नाही. एक तर तो बंदिवासामध्ये आहे, एक तर आपल्या घरापासून तो दूर राहत आहे आणि त्याचं जे काम आहे अगदी हलकं असं काम आहे. असं असलं तरीही त्याने प्रार्थना करणं बंद केले नाही. आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरच आपण मोठी मोठी प्रार्थना करायची, आणि जीवनामध्ये काही गोष्टी जर बिघडल्या किंवा मनासारख्या झाल्या नाही तर आपण प्रार्थना बंद करायची नाही. हे या वचनातून मला पाहायला मिळतं, आपल्याला शिकायला मिळतं. नेहम्यासाठी जी परिस्थिती आहे ती काय अनुकूल नव्हती. तो एक बंदिवान म्हणून होता, तो एक गुलाम म्हणून होता किंवा तो त्या बंदिवासामध्ये होता, परंतु तरीही त्याने देवाची प्रार्थना केली, त्याने देवाची प्रार्थना केली. आणि नुसतंच प्रार्थना नाही तर या वचनामध्ये म्हटलं आहे की पहिल्या अध्यायामध्ये
की ज्या वेळेला त्याचे लोक आले आणि हनानी नावाचा एक जो बांधव आहे त्याने येऊन त्याला सांगितलं दुसऱ्या वचनामध्ये की जे यरुशलेम आहेत, यरुशलेम मधले ज्या काही वेशी आहेत, तिसऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे की त्यांनी मला सांगितले बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे आणि त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहे. ज्या वेळेला नेहेम्याला हे समजलं की त्याचे जे काही बांधव आहेत हे बांधव अप्रतिष्ठेचं जीवन जगत आहेत, दुर्दशेचं जीवन जगत आहेत, त्यावेळेला एक विश्वास करण्याचा जो काही गुणधर्म आहे किंवा एक चांगली गोष्ट विश्वासाच्या जीवनामध्ये आहे की त्याने वचन 4 मध्ये म्हटलं आहे, हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास करून स्वर्गाच्या देवाची प्रार्थना केली. कळवळ्याचं मन तर त्याचं आहेच की जरी आज मी या राजवाड्यामध्ये आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु माझे जे काही आप्तजन आहेत, माझे जे काही बांधव आहेत, माझे जे सहकारी आहेत, माझ्या बरोबरचे जे विश्वासणारे आहेत, त्यांची दुर्दशा मला पाहवत नाही. आणि म्हणून या मनुष्यानं काय केलं तर त्याने उपवास केला आणि त्याने स्वर्गातल्या देवाची प्रार्थना केली. उपास आणि प्रार्थना खूप महत्वाच्या. जरी आपण या कृपेच्या काळामध्ये आहोत आणि काही जणांकडे असं शिक्षण आहे किंवा काही जण असं म्हणत असतील की आम्हाला उपास करायची काही गरज नाही, मी तुम्हाला असं म्हणतो की उपास आणि प्रार्थना आमच्या आत्मिक जीवनासाठी खूप महत्वाच्या. ज्यावेळेस तुम्ही उपास आणि प्रार्थना करता तुम्ही अंतर्यामी बल संपन्न होता, तुमचं बळ वाढतं, तुमचं आत्मिक बळ वाढतं. दुसऱ्या शब्दामध्ये म्हणूया की तुमचं वजन वाढतं. देवापुढचं वजन नाही तर सैतान ज्यावेळेला तुम्हाला पाहतो त्यावेळेला देवाच्या वचनामध्ये सांगितलं की त्याला समजतं की कोण प्रार्थना करणार कोण प्रार्थना करणार. कारण ज्यावेळेस त्याने पावलाला पाहिलं, त्या अशुद्ध ती जी मुलगी होती तिला एक दुष्टात्मा लागलेला होता, त्यावेळेला त्या मुलीनं सांगितलं हे परात्पर देवाचे सेवक आहेत. कोण बोललं? त्या मुलीतला जो दुष्टात्मा आहे तिनं पावलाला आणि सिलाला ओळखलं आणि त्यानं सांगितलं की हे परात्पर देवाचे सेवक आहेत. आणि पुढे त्यांनी म्हटलं की तू आम्हाला घालून देऊ नको किंवा तू आमच्यामध्ये का पडतोस. आणि तिला ते आवडलं नाही. म्हणजे सैतानाला देखील माहित आहे की कोण प्रार्थना करणार कोण प्रार्थना करणार. योबाच्या बाबतीमध्ये सैतान फिरून आला आणि ज्यावेळेस तो स्वर्गात देवासमोर थांबला त्यावेळेस त्याने देवाला सांगितलं की मी पृथ्वीवर फिरून आलो आणि योग जो आहे तो तुझं भय बाळगणारा आहे. त्याला दिसलं योग एक प्रार्थना करणारा मनुष्य आहे आणि या प्रार्थना करणाऱ्या मनुष्याच्या भोवती परमेश्वर देवाने एक कुंपण घातलेलं आहे की ज्याच्यामुळं मला त्याचं जीवन उद्ध्वस्त करता येत नाही किंवा त्याच्या जीवनामध्ये मला प्रवेश करता येत नाही. त्याची मालमत्ता त्याचं जीवन देवाने सुरक्षित ठेवलेलं आहे आणि हे सैतानाने ओळखलं. ज्यावेळेला स्तिवा नावाचा जो याजक होता त्याचे 7 मुलं होते आणि ते ज्यावेळेला भूत काढण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला त्या भूतांनी त्यांना घायाळ केलं त्या याजकाच्या मुलांना आणि त्यांना सांगितलं मी पावलाला ओळखतो आणि मी येशूलाही ओळखतो पण तुम्ही कोण आहात. आणि त्या भूताने त्यांच्यावर झडप घातली आणि ते सगळे जे मुलं आहेत ते घरातून बाहेर पळून गेले. म्हणजे तुमचं जे काही प्रार्थनामय जीवन आहे त्या उपास आणि प्रार्थना करण्याच्या द्वारे तुम्ही तुमचं वजन वाढवत आहात. शरीरातलं वजन कमी होत आहे त्याची काय गरज नाही. ते वाढतंय का कमी होतंय ते कमी करण्यासाठी मग चालणं किंवा खाण्यावर नियंत्रण करा ह्या गोष्टी मी बोलत नाही. पण आत्मिक वजन वाढण्यासाठी देवाच्या वचनामध्ये संत पाऊल असं म्हणतो जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी आमचा अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. दिवसेंदिवस नवा होत आहे. बाह्य देहाकडे पाहू नका, आमच्या फिगरकडे किंवा त्याच्याकडे काय बघू नका. आपल्या अंतरात्म्याकडे लक्ष द्या. काय आपल्याला सेवन करायचं आहे देवासमोर उपास आणि प्रार्थना करण्याच्या द्वारे. या विश्वासराच्या जीवनामधला पहिला जो गुणधर्म एक तर त्याला कळवळ्याचं मन आहे आपल्या बांधवांबद्दल. दुसरी गोष्ट जीवनामध्ये पाहतो की त्याला त्या ठिकाणी उपास आणि प्रार्थनाला त्याने आपल्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान. ज्यावेळेस त्याने अप्रतिष्ठा पाहिली तो फक्त त्याच्याविषयी बोलत राहिला आणि त्यानं ते ऐकलं आणि त्याच्यानंतर त्याने उपास आणि प्रार्थना सुरुवात. या सर्व 6-7 महिन्याच्या काळात किंवा या 1.5 वर्षाच्या काळात आम्ही फक्त कोरोना, कोविड-19 आणि लॉकडाऊन याच्याविषयी आम्ही ऐकलं. परंतु आता कुठेतरी थांबवायचं आहे आणि एक प्रार्थनेचा माणूस म्हणून आता आम्हाला देवासमोर उभं राहायचं.
आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आपण देवासमोर उभं राहायचं आहे, आपल्या बांधवांसाठी आपण देवासमोर उभं राहायचं आहे आणि स्वर्गातल्या देवाची प्रार्थना करायची. या 4थ्या वचनामध्ये म्हटलं आहे की त्याने उपास आणि प्रार्थना करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. स्वर्गीचा देव, मला हा शब्द खूप आवडतो. ज्यावेळेला विचार देवानं माझ्या मनामध्ये दिला, या शब्दाकडे माझं लक्ष वेधवलं की जिथे नेहमीने केलेली जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेमध्ये तो असं म्हणतो की स्वर्गीचा देव, स्वर्गात असणारा देव. आपण सर्वजण प्रभूची प्रार्थना म्हणतो, मग ती प्रार्थनेच्या शेवटी म्हणा किंवा प्रार्थनेच्या सुरुवातीला म्हणा, ती कब्रस्थानामध्ये म्हणा किंवा ती लग्न कार्यामध्ये म्हणा, कुठेही तुम्ही प्रभूची प्रार्थना म्हणा, पण प्रभूच्या प्रार्थनेला विसरू नका. प्रभूची प्रार्थना म्हणा, खूप सामर्थ्यशाली प्रार्थना आहे, कारण त्या प्रार्थनेमध्ये असं म्हटलं आहे, हे आमच्या स्वर्गातील बाबा, हे आमच्या स्वर्गातील बाबा. ज्यावेळेला शिष्य येशूकडे आले त्यांनी सांगितलं की प्रभूजी आम्हाला प्रार्थना शिकवा. किती चांगलं नाही का? शिष्य येतात आणि येशूला सांग, येशू आम्हाला काही शब्द सुचत नाही, नेमकी आम्ही काय प्रार्थना करावी? आणि येशूनं स्वतः आपल्या शिष्यांना ही प्रार्थना शिकवली आणि त्यांना सांगितलं, ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझं नाव पवित्र मानलं. स्वर्गातला देव, नेहमीने देखील ही प्रार्थना केली की स्वर्गीचा देव. तो असं म्हणतो या 5व्या वचनामध्ये, हे स्वर्गीच्या देवा, स्वर्गातल्या देवा, स्वर्गामध्ये असणारा देव. देवाचं वचन सांगतं की स्वर्ग तर परमेश्वराचा आहे आणि पृथ्वी त्याने मानव जातीला दिलेली आहे. तो स्वर्गाचा देव आहे, तो स्वर्गामध्ये असणारा देव आहे. आकाश आणि पृथ्वी निर्माण करता एवढंच नाही, तर तो स्वर्गीय सिंहासनावर विराजमान असलेला देव आहे. ज्यावेळेला एक विश्वास म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करता येतो, त्यावेळेला लक्षात ठेवा की आपण स्वर्गातल्या देवाबरोबर बोलत आहोत. हालेलुया. आमचा देव हा भूमीतून वर आलेला नाही, हा अधोलोकातून वर आलेला नाही. तो जरूर तो अधोलोकामध्ये उतरला. आणि देवाचं वचन इपिस्कराच्या पत्राच्या 4थ्या अध्याय 11 वचनामध्ये असं म्हणतं की त्याने तो अधोलोकी उतरला आणि त्याने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केलं. जेथून तो आला त्या ठिकाणीच तो पुन्हा गेला. हालेलुया. तो स्वर्गामध्ये असणारा देव आहे, स्वर्गामध्ये त्याचं सिंहासन आहे. ज्यावेळेला यशया देवाच्या मंदिरामध्ये होता, यशयाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला तो देवाच्या मंदिरामध्ये होता, त्यावेळेला त्याने प्रभूला उच्च स्थळी विराजमान असलेलं पाहिलं. हालेलुया. ज्यावेळेला त्यानं पाहिलं, त्यावेळेला उच्च स्थळी विराजमान असलेलं त्यानं पाहिलं, स्वर्गात सिंहासनावर असलेलं त्यानं पाहिलं. प्रकटीकरणामध्ये ज्यावेळेला योहानाला पात्म नावाच्या बेटावर देवाचं दर्शन झालं, 4थ्या अध्यायामध्ये त्याला स्वर्गाचा साक्षात्कार झाला आणि त्याने पाहिलं की स्वर्गामध्ये सिंहासनावर देव विराजमान आहे, राजासनं मांडली गेलेली आहे आणि 24 वडील उपडे पडून त्याला नमन करतात. लाखो देवदूत त्याची स्तुती आराधना करतात आणि तो स्वर्गामध्ये असणारा देव आहे. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्या देवावर मी विश्वास ठेवला, तो देव स्वर्गामध्ये आहे. थोड्या वेळासाठी त्याने स्वर्ग सोडला. देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की किंचित काळ त्याला कमी करण्यात आलं. इब्री लोकांच्या पत्राच्या 1ल्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की जे त्याचं गौरव होतं, किंचित काळ ते कमी करण्यात आलं, थोड्या वेळासाठी. कारण त्याने मानवी देह धारण केला. तो तुमच्या आमच्यासाठी या जगामध्ये आला. एवढंच नाही तर देवाची पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आला. त्याने जे काही कार्य पित्याने त्याला सोपवलं होतं त्यानं पूर्ण केलं. कारण गेतशेमने बागेमध्ये त्याने प्रार्थना केली की हे बाबा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. आणि पित्याची इच्छा हीच होती की सर्व मानवजातीसाठी वधस्तंभावरचं मरण किंवा जे काही मरण आहे ते येशूनं सहन करावं, सोसावं. आणि देवाचं वचन सांगतं की येशूने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घेतला. तो वधस्तंभावर मारला गेला. वधस्तंभावरचं वेदनादायक मरण त्याने सहन केलं. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये सांगितलं की तो पुनरुत्थित झाला. 3ऱ्या दिवशी तो मेल्यातून जिवंत झाला. आणि ज्या वेळेला योहानाच्या या प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 1ल्या अध्याय 18-19 वचनामध्ये योहानाला साक्षात्कार झाला, त्यावेळेस योहानाला त्याला सांगितलं, मी मेलो होतो तरी पहा युगाने जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. तो सर्व अधिकार संपन्न आहे. मध्य कृष्णवर्तमानाच्या 28 अध्याय 19 वचनामध्ये म्हटलं आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. येशूला स्वर्गात अधिकार आहे, येशूला या पृथ्वीवर अधिकार आहे. आणि हा तो स्वर्गीचा देव आहे की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय, ज्याच्यावर मी विश्वास ठेवला. नेहमीच्या जीवनामधून आपण चांगल्या गोष्टी शिकत आहोत. एक विश्वास नात्याने त्याने फक्त परिस्थितीविषयी तो बोलतच बसला नाही, तर ती परिस्थिती त्याने देवासमोर आली.
कोरोनामुळे आमचं काय नुकसान झालंय, लॉकडाऊनमुळे काय नुकसान झालंय, आमच्या नोकऱ्या गेल्या, आमचे उद्योगधंदे बुडाले, आमच्या खिशातला पैसा कमी झाला, आमच्या शरीरामध्ये नको ते आजार आले, हे सगळे असेलही त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण मी तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की आता ते बोलणं आपण थांबूया आणि स्वर्गाच्या देवाची आपण प्रार्थना करू. कारण देवाच्या वचनामध्ये दुसरे इतिहास 7:14 मध्ये असं म्हटलं आहे, ज्यास माझं नाव दिलं आहे तुम्हाला आणि मला. पहिले योहानाच्या पत्रामध्ये म्हटलं आहे की आपल्याला देवाची मुलं हे नाव मिळालं, हे किती मोठं प्रतिदान आहे, हे देवानं दिलेलं दान आहे. योहान कृष्णवर्तमान 1:13 मध्ये असं म्हटलं आहे की जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्याच त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. आपण देवाचे आहोत, देवाचं नाव आपल्याला मिळालं आहे, आपण देवाची मुलं आहोत. आणि वचनामध्ये स्वतः देव असं म्हणत आहे की ज्यास माझं नाव दिलं आहे ते माझे लोक, ते माझे लोक म्हणजे तुम्ही, ते माझे लोक म्हणजे मी. आणि जो प्रत्येक विश्वासणारा या स्वर्गातल्या देवावर विश्वास ठेवतो तो, त्यास माझं नाव दिलंय ते माझे लोक दीन होतील, आपल्या पापापासून परावृत्त होतील, आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होतील, तर स्वर्गातून मी त्यांची विनंती ऐकेन. हालेलुया. तो म्हणतो की स्वर्गातून मी त्यांची विनंती ऐकेन. वचनामध्ये म्हटलं आहे स्वर्गातून मी त्यांची विनंती ऐकेन आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. नाहीस करणं, काढून टाकणं. तो असं म्हणतो की मी त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. तुमच्या जीवनामध्ये काही समस्या आहे, तुमच्या कुटुंबामध्ये काही समस्या आहेत, तर स्वर्गातल्या देवाकडे प्रार्थना करा. कारण तो असं म्हणत आहे की मी त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. हालेलुया. तो क्लेश नाहीसे करणारा देव आहे. त्या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की नीतिमानाच्या हाकेकडे त्याचे कान लागलेले असतात. कोण आहे ते नीतिमान? आपण आहोत. येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण, रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलं आहे की त्याच्या रक्ताने तुम्ही नीतिमान ठरला आहात. हालेलुया. आपण नीतिमान आहोत. आणि या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की नीतिमानाच्या हाकेकडे त्याचे कान असतात. तो ऐकतो, नीतिमान धावा करतो. देवाचं वचन सांगतं नीतिमान धावा करतात आणि परमेश्वर ते ऐकतो आणि त्यांचं तो तारण करतो, त्यांना तो सोडवतो. आज सकाळी एक विश्वासाची प्रार्थना आपण पाहत आहोत. विश्वासाच्या जीवनातून आपण पाहत आहोत की याच्यातून मला काय शिकायला मिळेल, नेहमीच्या जीवनातून मला काय शिकायला मिळेल. एक कळवळ्याचं मन आहे आपल्या लोकांसाठी प्रार्थना करणं. दुसरा गुणधर्म पाहतो की त्याच्यामध्ये तो उपवास आणि प्रार्थना करणारा व्यक्ती आहे आणि तो पुढे अशी प्रार्थना करतो. तो या पहिला अध्याय आणि 11 वचनामध्ये तो असं म्हणतो, हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यात उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष दे. जे तुझे लोक तुझं भय बाळगण्याकरता उत्सुक आहेत, त्यांच्यावर ते लादण्यात आलं नाही की तुम्ही येशूचे आहात म्हणून तुम्ही हे करू नका ते करू नका, तर ते मनापासून म्हणत आहेत मी येशूचा आहे आणि मला पापापासून दूर राहायचं. मी पापाला पाप म्हणायचं ठरवलं आहे, मी वाईट गोष्टींना नाही म्हणायचं ठरवलं आहे. मी देवाचं भय बाळगण्याकरता उत्सुक आहे. मनापासून ती उत्सुकता आहे. पण आज सकाळी तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी उत्सुक आहात आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी देवाची उपासना करण्यासाठी आलात. हालेलुया. देवाचं भय बाळगण्याकरता या प्रार्थनेमध्ये असं म्हटलंय, तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष दे. हे खूप महत्वाचं आहे विश्वासाच्या जीवनामध्ये की जे परमेश्वराचं भयामध्ये राहणार जीवन. दुष्कर्मापासून देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजे दुष्कर्मापासून दूर राहणं, पापापासून दूर राहणं, पापाला पाप म्हणणं, व्यसनाला व्यसन म्हणणं आणि दूर राहणं, वासनेला वासना म्हणणं आणि दूर राहणं. हे देवाच्या वचनानुसार आहे. देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं भय बाळगता त्यावेळेला देव तुम्हाला ज्ञान देतो. ते फक्त वचन वाचत असतानाच ज्ञान नाही, तर या जगामध्ये कसं राहायचं याचं ज्ञान देखील देव आम्हाला देतो. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, सुरुवात आहे. ज्या वेळेला तुम्ही म्हणता की मला देवाचं भयाप्रमाणे राहायचं आहे, मला देवाची आज्ञा पाळायची आहे, मला देवाला दुखवायचं नाही, त्याला जसं हवंय तसं मला जीवन जगायचं आहे, त्याच वेळेला ज्ञानाला सुरुवात होते. ज्ञान फक्त पुस्तकं वाचून येत नाही. ते फक्त कदाचित एखादी डिग्री मिळवण्यासाठी ठीक असेल की आता तुम्ही 10वी होता 12वी होता एवढा सगळं घटना वाचला किंवा एवढा सगळे पुस्तकाचा अभ्यास केला, या जगासाठी खूप महत्वाचं आहे.
शिक्षण महत्वाचं नाही असं मी म्हणत नाही, पण त्याच्याही बरोबर मी तुम्हाला आणखी महत्वाची गोष्ट सांगतो की परमेश्वराचं भय बाळगणं हे ज्ञानाची सुरुवात आहे. देवाचं वचन सांगतं, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतो. होशेचं पुस्तक 4 आणि 6 वचनामध्ये म्हटलं आहे की त्यांना देवासंबंधीने ज्ञान नाही, ज्ञानाचा अभाव आहे, ज्ञानाची कमतरता आहे. सगळ्या गोष्टीचं, जगातल्या गोष्टीचं ज्ञान आहे, पण जर देवाच्या वचनाचं ज्ञान नाही किंवा देवाच्या भयामध्ये आम्ही जीवन जगत नाही तर ते सगळं काही व्यर्थ असतं. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं, परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये समृद्धी आणतं. आणि या वचनामध्ये म्हटलं आहे की तुझा नामाचे भय बाळगण्याचे उत्सुक आहे त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष दे. नेहम्याच्या जीवनातून आज सकाळी आपण शिकत आहोत. नेहम्याला एक कळवळाचं मन आहे, नेहम्या एक प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. एवढंच नाही तर नेहम्याने एक खूप सुंदर प्रार्थना केली आणि त्याला म्हटलं की तुझ्या सेवकास आज यश दे. त्याला यश हवं आहे जीवनामध्ये, त्यानं तेही देवाला सांगितलं. यश मिळवण्यासाठी त्याने काही उलटे काम केले नाहीत किंवा काही उलटा पालट केले नाही. राजाला जाऊन कुणाची चुगली केली आणि मग तो वर आला असं त्यानं केलं नाही. प्रमोशन मिळवण्यासाठी किंवा यश मिळण्यासाठी हा चुकीचा मार्ग वापरू नका. कुणाला खाली पाडल्यामुळं आपण वर येत नसतो, कारण देवाचं वचन सांगतं जो खाडा खणतो तोच त्यात पडतो. माणूस जे काय पेरतो त्याच त्याला पीक मिळेल. जर तुम्ही दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन जर तुम्ही वर आला असाल तर कालांतराने तुमच्या डोक्यावर पाय देऊन दुसरा कुणीतरी वर जाईल, कारण जे आम्ही पेरलं आहे तेच आम्हाला मिळणार. आमच्या जीवनामध्ये आम्हाला यश केव्हा प्राप्त होतं, जेव्हा आपण परमेश्वराचं भय बाळगतो, ज्यावेळेला परमेश्वराचा सन्मान करतो, ज्यावेळेस आपण प्रार्थनेला आपलं जीवन देतो, त्यावेळेला देवाच्या या वचनामध्ये म्हटलं आहे परमेश्वर तुला पुच्छ नाही तर तुला मस्तक करेल. हालेलुया. तू खाली नाही तर तू वर राहशील. या कोरोनाच्या किंवा या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक साक्षी आपल्या मंडळीतल्या आणि बाहेरच्या मी ऐकतो की जिथे देवाचे जे लोक आहेत त्यांना देवानं प्रमोशन दिलेलं आहे, त्यांचा पगार पाण्यामध्ये वाढ झाली आहे, त्यांचं राहणीमान बदललं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या परमेश्वरापासून प्राप्त होतात. देव आम्हाला वर आणणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आम्ही त्याचं भय बाळगतो त्यावेळेस तो आम्हाला वर आणतो. त्यानं प्रार्थना केली की हे देवा तुझ्या सेवकाला आज यश दे आणि ह्या मनुष्याची तुझ्यावर कृपादृष्टी होईल असं कर. कारण त्यावेळेला तो राजाच्या दरबारामध्ये एक साधा सुद्धा नोकर होता, एक साधा सर्वसाधारण व्यक्ती होता. तो काही एक अधिपतीपैकी एक नव्हता. जसं की दानिएलच्या पुस्तकामध्ये दानिएल 3 अधिपतीपैकी एक होता किंवा शद्रक मेशक अबेदनगो त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी होते, तसं काही नेहम्याच्या बाबतीमध्ये नव्हतं. अगदी साधं जीवन जगणं. या वचनामध्ये म्हटलं आहे की त्यावेळी मी राजाचा प्यालेदार होतो, म्हणजे त्या राजवाड्यामध्ये जे काही हलकं सलकं काम आहे ते करण्यासाठी राजाच्या राजवाड्यामध्ये त्याची नेमणूक केली. तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करता, म्हणजे वाईट कामाबद्दल बोलत नाही, ते करूही नका, ते देवाला आवडत नाही. परंतु आपलं काम कुठलं साधं असू द्या किंवा खूप चांगल्या पोस्ट असू द्या, ते जास्त मायने राखत नाही किंवा त्याचं जास्त काही महत्व नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही देवाच्या भयामध्ये आहात त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला यश. या वचनामध्ये नेहम्याने प्रार्थना केली की देवा आज तुझ्या सेवकाला यश दे, तुझ्या सेवकाला आज यश दे. मला यश पाहिजे, मला यशस्वी व्हायचं आहे. लोकांना सांगून नाही, आमची शिफारस करा असं सांगून नाही, कुणाच्या डोक्यावर पाय देऊन वर येणं हे सांगणं नाही, तर देवाकडे गुडघे टेकणं आणि प्रार्थना करण्यासाठी देवा मला यश दे. आणि तो देव जो स्वर्गातला देव आहे तो आम्हाला यशस्वी करणार, तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये वर आणणारा परमेश्वर आहे. आणि देवानं नेहम्याची प्रार्थना ऐकली, त्यानं नेहम्याला यश दिलं. त्याला काय हवं होतं की त्याला राजाची कृपा त्याच्यावर व्हावी असं त्याला वाटत होतं. कारण राजाच्या परवानगीशिवाय त्याला देश सोडून जाता येत नव्हतं. राजाच्या परवानगीशिवाय त्याला यरूशलेममध्ये जाऊन ती जी काही पडझड झालेली आहे ती थांबवता येत नव्हती. राजाच्या परवानगीशिवाय त्याला दुसरं कुठलं गोष्टीची लाभ म्हणण्यापेक्षा त्याला ज्या हव्या गोष्टी आहेत त्याला मिळणार नव्हत्या किंवा मनुष्यबळ मिळणार नव्हतं. आणि म्हणून त्याला जी काही नेमकी प्रार्थना आहे त्याने केली, देवा मला यश पाहिजे. पहा ना, देव किती चांगला आहे. देव इतका चांगला आहे की एक सर्वसाधारण माणूस ज्यावेळेला देवाला प्रार्थना करतो ना त्यावेळेला देव त्याची प्रार्थना आहे. आणि या राजाचं मन देवानं बदललं. देवाच्या वचनामध्ये म्हटलं नीतिवृत्तांच्या पुस्तकामध्ये की राजाचं मन पाण्याच्या पाटाप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला पाहिजे तिकडे तो वळवतो. म्हणजे ज्याप्रमाणे पाण्याचा पाठ त्याला वेगवेगळा मार्ग देऊन तसं वळवता येतं, तसं जो कोणी एक अधिकारी आहे, अनेक दिवसापर्यंत जर तुमची कामं होत नाही तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा
आणि देव त्याच्या विचारांचा मनाचा ताबा घेईल तुमच्या फेवरसाठी किंवा तुमच्या कल्याणासाठी. या राजाचं मन परमेश्वर देवानं बदलून टाक. असंच एक उदाहरण आम्हाला एस्तेरच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं की जिथे हामानाने मर्दखायाला फाशी देण्याचं सगळं काही ठरवलं आणि एका रात्री देवानं सगळं चित्र बदलून टाकलं. त्या रात्री राजाची झोप उडाली. एस्तेरच्या पुस्तकाच्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे की राजाची झोप उडाली आणि त्याला समजलं की आपण मर्दखायाचा काही सन्मान केलेला नाही. मर्दखायाचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि परमेश्वर देवाने जो हामान जो दुष्ट आहे की त्याने मर्दखायाला फाशीचा खांब त्याने तयार केला मारण्यासाठी, त्याच हामानाला परमेश्वराने अशी गोष्ट केली की मर्दखायाचा सन्मान करण्यासाठी हामानाची नेमली. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणारी व्यक्ती आहात त्यावेळेला परमेश्वर देव अनेकांची मन बदलेल आणि तुमच्यावर कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. देव हे करू शकतो. देव हे करू शकतो. आणि आता आणखी एक महत्वाचा गुणधर्म जो आहे या नेहम्याच्या जीवनामध्ये की हा जो नेहम्या आहे तो आता आपल्या बांधवांकडे आला. घरी गेल्यानंतर सगळं वाचतो अध्याय आणि त्याने आपल्या 18 वचनामध्ये त्याने आपल्या बांधवांना सांगितलं, चला आपण उठून बांधण्याच्या कामास लागू. तेव्हा त्यांनी ते सत्कार करण्याची हिंमत बांधली. 20 वचनामध्ये तो असं म्हणतो, मी त्यास उत्तर दिले, स्वर्गीचा देव आम्हाला यश देईल म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार. त्याने आपल्या बांधवांना एकत्र केला. तो म्हटलं चला आता आपण बांधण्याच्या कामास लागूया कारण स्वर्गीचा देव आम्हाला यश देणार आहे. विश्वासाचे शब्द खूप महत्वाचे. कोरोनामुळे आमचं नुकसान झालं, आमच्या शरीरामध्ये आजार आला, आमच्याकडे आर्थिक समस्या आल्या, हे सगळं ठीक असेलही परंतु आता आपले जे काही शब्द आहेत ते आपण बदलून आपण हे म्हणूया की जरी माझ्या शरीरामध्ये आजार आला तरी माझा देव हा आरोग्यदाता देव आहे आणि तो त्याच्या वचनामध्ये म्हणतो की तो तुझे सर्व रोग बरे करेल. माझ्या शरीरामध्ये सर्व आजार बरे करायचं सामर्थ्य स्वर्गीच्या देवामध्ये. हालेलुया. आता आपले शब्द आपण बदलूया. एक विश्वासाचे शब्द जे या नेहमीच्या जीवनामध्ये मला पाहायला मिळतो असं म्हणतो की स्वर्गीचा देव आम्हाला यश देईल. जरी आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आल्या, आर्थिक संकट आले तरी विश्वासात शब्द बोलूया की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवानं पुरवणार आहे कारण तो माझा पुरवठा करणार, तो माझा याहवे यिर्या. विश्वासाचे शब्द आपण बोलूया. जरी जीवनामध्ये दुःख असेल, अशांतता असेल तरी विश्वास शब्द आपण बोलूया की जे प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलंय की जग देतं तशी शांती नाही तर मी आपल्या स्वतःची शांती तुम्हाला देतो. आणि विश्वास शब्द आपल्या स्वतःसाठी आपण बोलूया की मी याहवे शालोमवर विश्वास ठेवत आहे की जो शांती देणारा परमेश्वर आहे तो माझ्या जीवनामध्ये एक अद्भुत शांती देणार, माझ्या कुटुंबामध्ये तो मला शांती देणार. विश्वासाचे शब्द या नेहमीच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण आता विश्वासाचे शब्द बोलूया. संपला कोरोनाचा काळ किंवा जे काही लॉकडाऊन होतं, चर्चेस बंद होते, आता ते संपलेलं आहे. ते आमच्यासाठी आता एक जुनं पान झालेलं आहे. आता एक नवी सुरुवात या आठवड्यापासून आपण करणार आहोत कारण अनेक महिन्यानंतर आपण देवाच्या मंदिरामध्ये आलो आहोत. आता आपण उठूया आणि आता आपण बांधण्याच्या कामास लागूया. हालेलुया. जी सगळी पडझड झाली आपल्या आध्यात्मिक जीवनाची झाली असेल, आपल्या कुटुंबामध्ये असेल, आपल्या पैशा पाण्याचं वाटोळ झालं असेल, नाश झाला असेल, नुकसान झालं असेल, आता कुठेतरी आपण स्वर्गाच्या देवाची मदत घेऊया. आठवड्या चला आपण आता उठून बांधण्याच्या कामास लागूया. तुमच्या घरामध्ये कदाचित तुम्ही एकच विश्वासाने व्यक्ती आहात आणि आजूबाजूचे जे तुमच्या घरातले किंवा नातेवाईक आहेत, कुटुंब आहेत, कदाचित ते ह्या सर्व प्रसंगामधून जात असताना हताश झाले असेल, निराश झाले असेल. तुम्ही ते उत्तेजनाचे शब्द द्या. त्याला सांगा की आपण आता उठून बांधण्याच्या कामास लागू कारण स्वर्गीचा देव आम्हाला यश देणार, तो आम्हाला पुन्हा सुस्थित करणार आहे. कारण हे वर्षच मुळात पुनर्स्थापनेचं वर्ष. हालेलुया. या वर्षाचं जे अभिवचन जकर्या 4 मध्ये आपल्याला मिळालं आहे की सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरतील, मी पुन्हा यरूशलेमेस निवडील, मी सियोनचे सांत्वन करेन. जे काही या 7-8 महिन्याच्या काळामध्ये झाले तो आता भूतकाळ आहे. एक विश्वास शब्द आपण बोलूया की स्वर्गीचा देव आम्हाला यश देणार आहे. त्या देवाकडे आपण पाहत राहूया आणि विश्वास शब्दाने आपण जीवन जगावं. चला आपण आपल्या शेजाऱ्याला सांगा की स्वर्गीचा देव आम्हाला यश दे. मोठ्याने मला विश्वास प्रगट झालेला पाहायला पाहिजे. मला माहिती आहे की मास्कमुळे आवाज थोडासा कमी येईल, मास्कमुळे आवाज थोडासा कमी येईल, तुमचा काही हरकत नाही. पण विश्वास शब्द सांगा की स्वर्गीचा देव आम्हाला यश देणार आहे, आम्हाला यश देणार आहे. त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, त्या देवावर विश्वास ठेवतो आणि या वचनामध्ये त्या स्वर्गीच्या देवाविषयी म्हटला की तो यश देणार आहे. त्याने नेहम्याला यश 52 दिवसाच्या आत पोटाचं सगळं बांधकाम पूर्ण झालं आणि त्याने नेहम्याला यशस्वी.
प्रार्थना करणाऱ्या मनुष्याचे गुणधर्म आपण पाहिले. एक कळवळ्याचं मन आहे आपल्या बांधवांसाठी. उपास प्रार्थना करण्यासाठी त्यानं स्वतःला दिलं आणि त्याने विश्वासाचा शब्द. चला त्यावेळेस आपण सर्वजण उठून उभं राहू आणि आपल्या परिस्थितीसाठी आज सकाळी आपण विश्वासाचे शब्द बोलूया की देव माझी परिस्थिती बदलणार आहे, कारण मी स्वर्गीच्या देवावर विश्वास ठेवत आहे. देव मला आरोग्य देत आहे, कारण मी स्वर्गामध्ये जो देव आहे आरोग्यदाता आहे त्याच्यावर मी विश्वास ठेवत आहे. देव माझं जीवन सगळं सुस्थिर करणार आहे, कारण मी स्वर्गाच्या देवावर विश्वास ठेवत आहे. हालेलुया. आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता देव, स्वर्गात सिंहासनावर असणारा देव, काळाचा युगानिक सारखाच असणारा देव, स्वर्गीचा देव. हालेलुया, 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 हालेलुया. ओ विहादाला बशांतराला बरिहाराला. हालेलुया. चला आपण आपले हात त्या स्वर्गीय सिंहासनाकडे उंचावूया आणि जो स्वर्गामध्ये सिंहासनावर विराजमान असलेला देव आहे त्याला आपण धन्यवाद, त्याची स्तुती करूया, त्याला गौरव सन्मान देऊया, त्याचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. ओ विहादाला बशांतराला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. ओ येशू, हालेलुया. ते सर्व धन्यवाद व स्तवन या पलीकडे आहे. तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अत्युच्च आकाश व त्यातील सर्व नक्षत्रगण, पृथ्वीवर वसणारे सर्व जलाशय, त्यात असले सर्व काही यांचा तू उत्पन्न करता व पालन करता आहेस. स्वर्गातील सेना तुला नमन करते. हालेलुया. हो हालेलुया. धन्यवाद. हालेलुया. यावेळेला बदल कुटुंब सोय हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पित्या याबद्दल तुझा आभार मानतो प्रभू. परमेश्वर पित्या खरोखर तू वचनाच्या द्वारे आज आम्हाला आशीर्वादित केलेला आहे प्रभू. परमेश्वर पित्या तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. परमेश्वर पित्या नेहमीप्रमाणे आम्ही देखील प्रभू परमेश्वर पित्या उपास आणि प्रार्थना करणाऱ्या असावं प्रभू. परमेश्वर पित्या असा अनुभव तू आमच्या प्रत्येकावरती करावास अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो प्रभू. प्रार्थनामय जीवन देऊन तू आम्हाला आशीर्वादित कर प्रभू. परमेश्वर पित्या हो प्रभू आमचं मन देखील कळवळ्याचा असावा अशा प्रकारचा अनुभव तो आमच्यावरती करावास अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो प्रभू. ईश्वर
खरोखर प्रभू परमेश्वर पित्या, तू आमचा चांगला देव आहेस, तू आमची काळजी घेतोस, तू आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा करून देतोस प्रभू परमेश्वर पित्या. प्रभू आम्हा सर्वांना तू उत्तम आरोग्य दिलंस म्हणून तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर पित्या. या मंडळीला तू आशीर्वादित केलेला आहेस प्रभू परमेश्वर पित्या. या सर्व कठीण समयामध्ये प्रभू तू त्यांचा आधार झालेला आहेस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू परमेश्वर पित्या. आम्ही सर्वांनी तुझ्याकडे विनंत्या केल्या प्रभू आणि त्या प्रार्थनेचे उत्तर तू दिलेस, तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर पित्या. आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर पित्या. या मंडळीचे याजक प्रभू परमेश्वर पित्या, खरोखर तू त्यांना आशीर्वादित केलेला आहे प्रभू परमेश्वर पित्या. प्रभू परमेश्वर पित्या, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू त्यांना पुरवलेलं आहेस प्रभू परमेश्वर पित्या. मंडळीला चालवण्यासाठी कृपा पुरवली आहेस, तुझे उपकार मानतो प्रभू परमेश्वर पित्या. त्यांच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित केलेलं आहेस, तुझे उपकार मानतो प्रभू परमेश्वर पित्या. हो प्रभू परमेश्वर पित्या, हे सर्व आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देतो प्रभू परमेश्वर पित्या. त्या मंडळीला चालवण्यासाठी विशेष करून बाळक साहेबांचं तू सहाय्य करत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू परमेश्वर पित्या. ही मंडळी आज मी तुझ्या हातामध्ये सोपवून देतो प्रभू. या आत्म्यामध्ये या मंडळीची तू वाढ करतायस म्हणून तुझे उपकार मानतो. अधिक वाढ कर अशी तुला प्रार्थना आणि विनंती करतो प्रभू. ही लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. तर सर्वजण हात जोडून डोळे बंद करून अत्यंत आदराने प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आपल्यापासून सोडून तसे आमच्या आम्हाला सोड. आणि आम्हाला दोषीला नको. तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देतो. त्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राहू.